देवा, माझ्या नशिबी सुख लिहिलंच नाही का? चला तर मग ऐकूया सोनालीची कथा. सोनाली नावाची एक मुलगी होती. खूप साधी, मनाने चांगली आणि मेहनती होती. पण तिच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. लहानपणी वडिलांचं छत्र हरवलं. घरची परिस्थिती बेताची होती. आई लोकांच्या घरी काम करून घर चालवत होती. सोनालीला खूप शिकायचं होतं, खूप मोठं व्हायचं होतं. पण परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. ती दिवसभर काम करायची आणि रात्री उशिरा थकून घरी यायची. एक दिवस ती देवासमोर बसली आणि रडत रडत म्हणाली, देवा, माझ्या नशिबात सुख लिहिलंच नाही का? मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या वाटेला इतकं दुःख का? पण उत्तर काही मिळालं नाही. दिवस जात होते. एक दिवस कामावरून घरी येताना तिला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध आजोबा बसलेले दिसले. ते खूप भुकेले आणि अशक्त दिसत होते. सोनालीकडे फक्त 2च पोळ्या होत्या. त्या तिच्या रात्रीच्या जेवणासाठी होत्या. क्षणभर ती थांबली. स्वतःलाही भूक लागली होती. पण पुढच्या क्षणी तिने या दोन्ही पोळ्या आजोबांना दिल्या. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, तुझ्याकडं कमी आहे, पण मन खूप मोठं आहे. देव तुझ्यावर नक्की कृपा करेल. सोनाली हसली. तिला वाटलं, अशा शब्दांनी पोट भरत नाही. काही महिन्यांनी ती ज्या कंपनीत काम करत होती, ती कंपनी बंद पडली. तिची नोकरी गेली. आता तर घर चालवणंही कठीण झालं. त्या रात्री ती पुन्हा देवासमोर बसली. देवा, अजून किती परीक्षा घेणार आहेस? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी ती नवीन नोकरीच्या शोधात बाहेर पडली. अनेक ठिकाणी फिरली, पण कुठेच काम मिळालं नाही. थकून ती एका बागेत बसली. तेवढ्यात एक महिला तिच्याजवळ आली. तू सोनाली आहेस का? सोनाली आश्चर्यचकित झाली. महिलेने सांगितलं, काही महिन्यापूर्वी तू एका वृद्ध माणसाला जेवण दिलं होतंस ना? ते माझे वडील होते. त्यांनी तुझ्याबद्दल खूप सांगितलं होतं. मी एका संस्थेत काम करते. आम्हाला प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती हवी आहे. तुला नोकरी करायला आवडेल का? सोनालीला विश्वास बसत नव्हता. तिला चांगली नोकरी मिळाली. पगारही आधीपेक्षा जास्त होता. हळूहळू घरची परिस्थिती सुधारली. आईच्या चेहऱ्यावरही आनंद दिसू लागला. एक दिवस ती शांतपणे बसली होती. तिला तिचे जुने दिवस आठवत होते. तेव्हा तिच्या लक्षात आलं की देवाने तिच्या प्रार्थना ऐकल्या नव्हत्या असं नव्हतं. फक्त योग्य वेळची वाट पाहत होता. त्या दिवशी तिला एक गोष्ट समजली. दुःख हे शिक्षा नसते, तर आपल्याला मजबूत बनवणारी परीक्षा असते. आणि जो माणूस संकटातही चांगुलपणा सोडत नाही, त्याच्यासाठी देव नक्कीच एखादा सुंदर मार्ग तयार करून ठेवतो. म्हणून मित्रांनो, आज परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. देवावर विश्वास ठेवा. मेहनत करत राहा आणि चांगुलपणा सोडू नका. कारण काळ बदलला, वेळ लागतो, पण बदलतो नक्की. अशा छान छान गोष्टीसाठी मनमंचला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या गोष्टीतनं शिकलो, आयुष्यातील प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. संयम, मेहनत, विश्वास कधीच वाया जात नाही.